मित्रांनो, सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. त्यामुळे पहिले तर लोकांना खुश ठेवणे बंद केले पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणे बंद करा. आधी स्वतःची इज्जत करा, मग दुसऱ्याची. नाही म्हणता आले पाहिजे. शांत राहणे सगळ्यात चांगले असते, पण असे शांत राहणे काय कामाचे जे तुमचे अस्तित्वच संपून टाकेल. कधीही झाडासारखे आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाचे फळ पण खातात आणि त्याच झाडाला दगडही मारतात. काही लोक तोंडावर इतके खोटे आणि गोड बोलतात की त्यांना असे वाटते की त्यांची वागणे कोणालाच कळत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहा. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेच नाते तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. शांत राहणे तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी पण आहे. फक्त तुम्हाला एवढे कळले पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचे आहे. मित्रांनो, जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा. कारण गरिबी हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणे खूप अवघड होऊन जाते. माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलीला कधीही नाव ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे, पण काल तिने आपले पोट भरले होते आणि चप्पल आज तुटली, पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते. मित्रांनो, जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकीही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचे मन दुखावेल. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडते. म्हणून फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवायला जास्त वेळ. आकाशात उडणारे पक्षीसुद्धा कधी घमंड करत नाहीत, कारण त्यांनाही माहिती आहे की आकाशात कायम थांबता येत नाही. शेवटी जमिनीवर यावे लागणार आहे. कदर करा त्यांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त असतात. कधीही कोणासमोर तुमच्या बहुगुणांचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कधी तुमचे पटणार नाही. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमेंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. आपले दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असते आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. आयुष्यात असे जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरतील. मित्रांनो, आयुष्य हे गरजेनुसार चालत असते. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्या सूर्याचा आपण तिरस्कार करतो. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. आपल्या यशाचा रुबाब आईवडिलांसमोर करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवले आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा मंदिरात फिरण्यासाठी जातात. मित्रांनो, लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात. पोटात गेलेले विष एकाच माणसाला मारते, पण कानात गेलेले विष सगळीच नाती संपून टाकत असते. कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबीच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरात सुद्धा मिळत नाही. माणसाने या 4 गोष्टीची कधीही लाज बाळगू नये. जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आई वडील. तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात.
तुमचा संघर्ष नाही. लोकांना चांगला निकाल दाखवण्यासाठी संघर्षाच्या तयारीला लागा. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्या. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.